तर फायनली एस टीमधून प्रवास करतोय खूप दिवसांनी. लहानापासून माझ्याकडे गाडी होती, लहानापासून मतलब 7वीपासून मी गाडी चालवतोय आणि आत्ता मला गरज आहे गाडीची, तर आता माझ्याकडे गाडी नाही. हे का माझी बस इकडे पुढेपर्यंत गेली. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल. तर मी चाललो आता गावाला. संध्याकाळचे वाजलेत आता 6:30 आणि मी चाललो माझ्या मित्राची गाडी घेऊन. ती मी इथंच लावणार आहे, म्हणजे कुवारवाला मी तिथे गाडी ठेवणार आहे. तिथून मी एस टी किंवा जे काय भेटेल तिथून मी दाखादी जाणार आहे. आता दाखादीच्या नंतर पुढचं बघू. तर पहिला आधी गाडी घेऊन जातो. इथं गाडी लावलेली आहे रोशनची. तर ही मला गाडी घेऊन जायची आणि कुवारवाला लावून ठेवायचे. तिथून तो मग रात्री येऊन घेऊन जाईल. तर डायरेक्ट आता जाऊया कुवारवाला. तर डायरेक्ट जातो आहे मी आता. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला. तर गाईज आता मी गाडी इथं पार्किंग केली आहे रोशनची आणि आता मी जे भेटेल त्याच्यानं जाणार आहे. बस वगैरे किंवा काय असेल त्याच्यानं जाणार आहे. तर चला डायरेक्ट जाऊया. बस किंवा टेम्पो जे भेटेल त्याच्यानं जाऊया. तर चला. फायनली मला आता बस भेटले गावाला. खूप दिवस झाले बस. तर आता मला बस भेटले. जागा दे. तिकीट काढतो नंतर बोलतो. तर फायनली एस टीमधून प्रवास करतो खूप दिवसांनी म्हणण्याऐवजी खूप वर्षानंतर मी एस टीम प्रवास करतो आहे. ते पण इतक्या रात्रीचा. लय भारी वाटतं आणि किती आता एक 7-8 वर्षानंतर मी एस टीमधून प्रवास करतो आहे. लय भारी वाटते मला. लय भारी म्हणजे विचारले दुःख वाटते माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये. स्टार्टिंगच्या परिस्थितीवर सध्या लय बेकार करते आणि स्वतःले लय आडस सुटायला ग्राउंडवर. तर आता डायरेक्ट दाखाडी जाऊन जसं बोलतो माझी बस गेली पुढे मित्रांनो. हे का माझी बस इकडे पुढेपर्यंत गेली आणि आता मला जायचं इकडे. आलो. तर पप्पा तिकडून आवाज देत आहेत. आधी इथं खाली बघूया. रस्ता क्रॉस करून घेऊया मित्रांनो. ते काहीतरी पडलेलं आहे. मांजर मेले बिचारी. तर फायनली मी आलो आता घरी आणि थंडी इतकी वाजत होती ना गाडीवरतून येताना, काय विचारू नका. लई बेकार थंडी लागत होती. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सब्सक्राइब सगळं करा. तर मिलते अगले एक नए इंटरेस्टिंग ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.